जिल्ह्यातील लोककलावंतांच्या विविध मागण्यांची शासन दरबारी दखल घेण्याच्या आग्रहासाठी लोककलावंतांच्या विविध संघटनांच्या वतीने गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। दरम्यान कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले असून शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनाच्या निमित्ताने अनेक लोककलावंत पुराणातील अनेक व्यक्तिरेखांच्या रूपात आले होते। यावेळी जणू प्रभू रामचंद्रजी आणि भक्त हनुमान पाहिले तर पाहणारेही रामायण काळापर्यंत पोहोचले असेल अशा वेशभूषेत आलेल्या लोककलावंतांच्या वृद्ध कलाकारांच्या मानधन समिती गठीत करणे, कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान दरमहा 5,000 रुपये मानधन मिळावे, केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावे, नाट्य परिषद व तमाशा परिषद याप्रमाणे लोककलावंतांची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात घ्यावी आणि सन 2020 पासून प्रलंबित असलेली लोककलावंत मानधनाची प्रकरणे ही तात्काळ मंजूर करण्यात यावी अशा सर्व लोककलावंतांच्या मागण्या आहेत। या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन दरबारी दखल घ्यावी म्हणून जिल्ह्यातील वाघ्या मुरळी, जात्यावरच्या ओव्या, कुडबुड्या, जोशी, भेदिक शाहिरी, लोकशाहीर, कला पथक, भारुडकार, कीर्तनकार, वासुदेव, संगीत, भजन, बहुरूपी, तमाशा, नाट्य कलाकार, मराठी व कन्नड तेलुगू गायक वादक, सनई वादक, सुंदरी वादक, बासरी वादक, सिंग वादक इत्यादी कलावंत बहुसंख्येने धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यांनी आपापल्या कलांचं दिवसभर सादरीकरण केलं। यासाठी सल्लागार डॉक्टर प्राध्यापक महादेव देशमुख, प्राध्यापक शाहीर अजीज नदाफ, सुरेश बेगमपुरे, चंद्रकांत फाटे, राजू वाघमारे, यल्लप्पा तेली, गोविंदप्पा सितारे, शिवाजी गंगवणे, नागनाथ परळकर, रामकृष्ण सावंत, महबूब मुजावर, बाळासाहेब सुतार, हसम शेख, मलम्मा तेली, नागम्मा येडवली, सुभद्रा सूर्यवंशी, गीताबाई सूर्यवंशी व उत्तम गंगावणे, गोविंद माने, बजरंग घुले आदी उपस्थित होते। तर यापैकी अनेक लोककलावंतांनी कार्यक्रमांचं सादरीकरण केलं।